होता आपल्याला पाहायला महत्वाच्या बाप्पाला भावपूर्ण असा निरोप ठिकाणी दिला जातोय आणि एकूण भावनिक वातावरण गेल्या 10 दिवसांपासून गणेश उत्सवाचं वातावरण होतं आणि आपण पाहू शकतो सकाळी 10:30 वाजता या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती। पहिला मानाचा गणपती आणि अर्थात पुणेकरांचा आराध्य दैवत असणारा कसबा गणपती हा आता या पतंगा घाटावरती आलेला आहे आणि याचा आता विसर्जन केलं जाईल। सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती। पुण्यातल्या मंडई चौकात या मिरवणुकीला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता आपण पाहू शकतो साधारणतः 4:30 वाजताच्या सुमारास अर्थात ही मिरवणूक आता हा कसबा गणपती आता या घाटावर पोहोचलेला आहे आणि आपण पाहू शकतो मोठी गर्दी गणेश भक्तांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि गणेश भक्त सुद्धा आपण पाहू शकतो जोरदार अशा घोषणाबाजी होत आहेत। गणरायाचं जय जयकार या ठिकाणी केला जातो आणि गणपती चालले गावाला आणि चैन पडेना आम्हाला अशा या गणेश भक्तांच्या घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो सुंदर अशी ही मूर्ती आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कसबा गणपतीच्या या संपूर्ण 10 दिवसांच्या या सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आता पहिला मानाचा गणपती हा त्याची जी मिरवणूक होती ती अर्थात पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात पालखीमध्ये कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती आणि ती मिरवणूक आता पार पडत या घाटावरती ही गणराया पोहोचला आहे। गणरायाची जी आभूषणं आहेत ती आता काढली जात आहेत आणि जी उत्सव मूर्ती आहे अर्थात ही कसबा गणपतीची उत्सव मूर्ती आहे तिचं विसर्जन या ठिकाणी केलं जातंय। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष या ठिकाणी केला जातो आणि आता आपण पाहू शकतो घाटात ही जे काही कसबा गणपतीचे जे काही प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीत या कसबा गणपतीला निरोप दिला जातोय। आपण पाहू शकतो आता या कसबा गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केले जाते आणि पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत कसबा गणपतीला निरोप दिला गेलाय। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश मोरसे TV9 मराठी पुणे। गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या। विधी आणि पूजेचे फायदे गणराया तुझं विन विनवू कोणाला तूच कृपाळा दैवत माझे पुन्हा ये या भक्ता ताराया। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये हृदयात हाच भाव आहे। लाडक्या गणरायाला 10 दिवस त्याची पूजा आराधना केल्यानंतर आज त्याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि पुण्यातल्या कसबा गणपतीला आता निरोप दिला जातोय। पारंपरिक वेशभूषा आणि बाप्पाचा जयघोष पुण्यामध्ये गणेशोत्सव हा गेल्या अनेक दशकांपासून साजरा होतोय। सार्वजनिक गणेशोत्सवाला विशेष पुण्यात महत्त्व आहे आणि या गणेशोत्सव काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर भक्तिभावानं बाप्पाची पूजा देखील केली जाते। आज गेले 10 दिवस बाप्पाचं मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर त्याला निरोप देण्याची वेळ समीप आलेली आहे आणि मानाच्या पहिल्या गणपतीला आता निरोप देण्यात आलेला आहे। कसबा गणपतीच्या पार्थिव मूर्तीला आपण बघतोय विसर्जन करण्यात आलेलं आहे। मंडळाचे सगळे सदस्य या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते। आनंदी